मित्रो नमस्कार, मी संदीप डोंगरे. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष श्री मंगेश धानोरकर सर. सर, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत. धन्यवाद. मला सर्वप्रथम नवराष्ट्राचे आभार मानले पाहिजे की त्यांनी मला या ठिकाणी मत व्यक्त करण्याची संधी दिली. मी नवराष्ट्र आणि आपलं दोघांचे मनापासून धन्यवाद देतो. मी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून शिक्षण क्षेत्रातील विशेषतः शिक्षकांच्या समस्येच्या संदर्भामध्ये विविध आंदोलन आणि मोर्चे याच्या माध्यमातून शासनाला शिक्षकांच्या समस्यांची जाण करून देणे, या वाशिम जिल्ह्यातील असले काही समस्या ह्या शासन दरबारी मांडण्याच्या संदर्भामध्ये त्याला वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून मी आमच्या शिक्षकांच्या वतीने मी माझं काम करत असतो. सर, आपण पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आहात, तर या संघटनेशी आपण कसे जुळलात? मुळात मी जोडलो ते आमचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने अनेक आमदार या क्षेत्रामध्ये दिलेत. त्यापैकी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे यांच्या कामाची आणि शिक्षकांच्या प्रश्नांच्या प्रती त्यांची असलेली तळमळ पाहता ती तळमळ पाहता मी प्रेरित झालो त्या संघटनेमध्ये काम करण्याच्या संदर्भामध्ये. आणि मग ज्यावेळेस पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची सुरुवात झाली, स्थापना झाली, त्यावेळी मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आणि मग मी शिक्षकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात केली. सडवडीतील सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष हा आपला प्रवास कसा राहिला, काय सांगाल सर? सर्वसामान्य कार्यकर्ता करत असताना संघटनेच्या जी काही विविध पदाधिकारी आम्हाला सांगायचे की अशा पद्धतीचा आपल्याला मोर्चा असला पाहिजे, परंतु त्या मोर्चाचं काय कारण आहे, कशासाठी मोर्चा आहे याची त्यावेळेस जाण नव्हती. परंतु ज्यावेळेस हळूहळू काही मोर्चे आणि आंदोलनं करायला लागलो, त्या आंदोलनामध्ये जायला लागलो, विविध लोकांचे भाषण आणि त्यांची जी संघटनेविषयी, संघटन का संघटित असावा शिक्षक याचं महत्त्व ज्यावेळेस मला पटलं, त्यावेळेस मला त्या संघटनेमध्ये काम करण्यास माझी तयारी झाली. आणि एक आत्मिक आनंद होतो की मी ज्या व्यवसायामध्ये काम करतो आहे त्या व्यवसाय बंधूंना सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या काही घटनेने नेमून दिलेले जे काही आयुध आहेत त्या आयुधांचा वापर करून आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकतो, याचा आत्मिक आनंद निश्चितच फार आनंद देऊन जातो. या संघटनेशी आपण बऱ्याच वर्षापासून जुळलेले आहात. बरोबर. तर आपल्या नेतृत्वामध्ये संघटनेच्या माध्यमातून आजवर कोणकोणते आंदोलन करण्यात आले आणि कार्य करण्यात आलेत सर? तसे तर आंदोलन भरपूर झालेत. आम्ही शिक्षकेतरांच्यासाठी सुद्धा आंदोलन केले, नुसतंच शिक्षकांसाठी नव्हे, तर शिक्षकेतरांच्यासाठी केले, संस्था चालकांसाठी सुद्धा केलेत. शिक्षकांच्या बऱ्याच समस्या आहेत. आता तुम्ही जर विषय घेतला तर आता फार ज्वलंत प्रश्न असा आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले आणि त्यानंतर नियुक्त झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे हा एक अतिशय कळीचा मुद्दा होऊन बसलेला आहे. आणि अतिशय जीवनमानात कुठलाही जो कर्मचारी जो नोकरीला लागतो, सेवेत रुजू होतो, त्याच्या जीवनमानासाठी आणि त्याच्या पुढच्या भवितव्यासाठी, आयुष्याच्या पुढच्या भवितव्यासाठी ती अतिशय महत्त्वाचा तो ज्वलंत प्रश्न आहे आणि तो शासनाने अतिशय गांभीर्याने तो सोडवला पाहिजे असं माझं आत्मिक मत आहे. त्याचप्रमाणे संस्था चालकांच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक मोर्चे घेतले. त्याच्यामध्ये विना अनुदानित करण्याच्या संदर्भामध्ये अनेक मोर्चे आणि आंदोलनं केलीत. वसंतराव खोटरेंच्या नेतृत्वामध्ये त्याला आम्हाला यशही आलं. बऱ्याचशा शाळांना आम्हाला अनुदान मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याचप्रमाणे पेन्शनच्या संदर्भातले तर असे बरेचसे प्रकरणं त्या ठिकाणी मार्गी लागले. आता काय झालं की सरसकट पेन्शन मंजूर जरी झालं नाही, परंतु गव्हर्नमेंट आता निदान 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त लोकांच्या संदर्भामध्ये विचार करण्यास भाग पडलेला आहे. आणि ती आंदोलनाची आता ती एक यशस्वीताच म्हणावी लागेल की थोड्या टप्प्याटप्प्यानं का होईना, परंतु शासनाची मानसिकता त्या दृष्टीनं आता सरकू लागली आहे, जाऊ लागलेली आहे की त्यांना कर्मचाऱ्यांना, मग तो शिक्षक असेल, राज्य कर्मचारी संघटनेचा असो
किंवा केंद्रीय कर्मचारी संघटनेचा तो कर्मचारी असेल, तर कर्मचारी म्हटल्यानंतर त्याला सेवेत 30-35 वर्ष सेवा केल्यानंतर जर त्याला पेन्शन मिळत नसेल आणि तो सिक्युर्ड नसेल, तर ती याच्यापेक्षा आणखीन दुर्दैवी बाब काय असू शकते. या उलट जर तुम्ही 5 वर्ष काय 2 वर्ष जरी तुम्ही आमदार असाल आणि लगेच त्याची निवडणूक लागली असेल किंवा त्याचं पद खरीद झालं, तर ते त्याला पेन्शन चालू होते. मग राजकारण्यांना 1-2 वर्षात पेन्शन मिळतं आणि ज्या कर्मचाऱ्यांनी आयुष्याचे 33 वर्ष 35 वर्ष त्या सेवेत घातले, सेवानिवृत्त होतो आणि त्याला जर तिथे त्या ठिकाणी सिक्युरिटी नसेल, पेन्शनचा लाभ मिळत नसेल, तर ते एक अतिशय दुर्दैव आहे या लोकशाही राज्यामध्ये. याकरिता आपण कोणती आंदोलनं केली मग? या ठिकाणी आम्ही दरवर्षी 2 ते 3 आंदोलन आमची सातत्यानं चालू असतात. राज्यस्तरावरचे असतात, विभागीय स्तरावर सुद्धा राहतात, सभा असतात, काम बंद आंदोलनं आहेत, त्यानंतर काळी फेती लावून आम्ही आंदोलनं केलीत. तसे भरपूर आंदोलनं आमच्या या ठिकाणी झाले आहेत. सध्याचं जे सरकार आहे हे मग शिक्षकांच्या हिताचं किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताचं आहे का, काय वाटतं आपल्याला? सध्याचं सरकार असं म्हणता येणार नाही आपल्याला, ते सरकार म्हणूया आपण. मग सध्याचं असेल किंवा आधीचं कुठलं आणखीन काँग्रेस राष्ट्रवादीचं असेल किंवा भाजपचं असेल, सेनेचं असेल, कुठल्या पक्षाचं सरकार हे त्याला दोषी ठरत नाही. तर त्या ठिकाणी धोरण ठरविणारे जे काही धोरणात्मक अधिकारी आहेत, जे AC मध्ये बसून धोरण ठरवतात, त्यांना या कर्मचाऱ्यांच्या समस्याची जाण नाही किंवा काहीतरी प्रयोग करायचा म्हणून ते त्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रयोग करतात आणि पुढच्या अनेक पिढ्या लयास जातील अशा पद्धतीचे ते धोरण त्या ठिकाणी राबवत आहेत, असं माझं मत आहे. सध्या आता शिक्षण क्षेत्रामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत आणि याचे निराकरण कसे होईल असं आपल्याला वाटतं? साधारण जर तुम्हाला जर म्हटलं की बा तुम्हाला तुमचं घर चालवायचं आहे, तर त्या घराऐवजी तुम्ही ती शाळा धरा किंवा त्या शाळेचा मुख्याध्यापक याला जर ती शाळा चालवायची असेल, तर वर्षभर लागणारा जो काही खर्च आहे, तो खर्च आजही 2000 म्हणजे 5व्या वेतन आयोगाप्रमाणे 4% वेतनेतर अनुदान दिले जाते, तेही रेग्युलर नाही. आणि अशा स्थितीमध्ये त्या शाळेचा खडूचा खर्च, विद्यार्थ्यांच्या इतर बाबी, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कशा करणार? अनुदान हा विषय बंद आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा विषय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक हे सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्या ठिकाणी शिकवायला त्या ठिकाणी शिक्षक नाही. मग पवित्र पोर्टल भरती ती चालू झाली असं फक्त सांगितलं गेलं आहे, परंतु त्याची प्रोसिजर अजून अद्याप सुरू झालेली नाही. शिक्षकांच्या संच मान्यतेमध्ये सुद्धा असे अनेक प्रश्न आहेत की जे आजही अनुत्तरित आहेत. ऑनलाईन संच मान्यता झाल्यापासून अशा अनेक शेकडो हजारो शाळा आहेत की ज्यांच्या संच मान्यता अजूनही दुरुस्त झालेल्या नाहीत. म्हणजे 2012-13 पासून किंवा 14-15 पासून असं म्हणूया, बऱ्याचशा शाळांच्या अजूनही दुरुस्त झालेल्या नाहीत. मग त्या शाळांच्या रोस्टर कसं व्हायचं, त्या शाळांनी पदभरती कशी करायची, हे सगळे टेक्निकल प्रॉब्लेम तयार झाले आहेत. त्यापेक्षा त्यांनी सरळ त्याच्यामध्ये काही जर एक सोपं धोरण त्या ठिकाणी अवलंबलं आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर मला वाटते शिक्षण क्षेत्रामध्ये आणखीन स्पीड येईल आणि चांगलं एक काम त्या ठिकाणी होईल. धन्यवाद सर, आपण नवराष्ट्राशी जोडलात, आपले खूप खूप आभार. तर मित्रहो, आपल्यासोबत होते पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश धानोरकर सर, ज्यांच्याशी आपण चर्चा केली. अशाच प्रकारे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी यापुढे देखील आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता. मी संदीप डोंगरे, वाशिम.